एक गेम चेंजर खेळाडू हा गेम चेंजर आहे. ज्यावेळेला लाईट जाते जनरेटरवर टाकतो तेव्हा चेंजर लागतो तसा चेंजर आहे. हा गेम चेंजर खेळाडू आहे आणि गेम चेंजर थोडा खेळाडू ठरलाय. शैलेशसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. वेल प्ले मनोज, वेल प्ले शैलेश आणि थँक्यू व्हेरी मच ममताजी, आपका भी स्वागत आहे. पुढच्या मॅचला सुरुवात होईल. पहिला मॅच धमाकेदार. कदाचित अक्षयजी साठी आजच्या दिवशी सुरुवात अशी झाली ना, ऐसा आगाज ऐसा हुआ है तो अंजाम कैसे किस तरह जाएंगे. पुढे पुढे कसा मॅच जाईल त्याची एक थोडीशी झलक, थोडीशी एक झुळूक दिसलेली आहे. तर जिजाऊ प्रतिष्ठान वाघराळपाडा राजावली पुरस्कृत मैत्री चषक 2024 मॅच स्टार्ट आहे. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर येईल पुन्हा एकदा आवाज अक्षयजी साठम यांचा. ज्यावेळी मॅच स्टार्ट होईल नाम्या बॉईज मोरेगाव आणि दुसऱ्या बाजूला 2020 आचोळे टीम, 2020 बॉईज ग्रुप आचोळे या दोन संघादरम्यान पुढचा मॅच असणार आहे. एक ब्रेक. डीजे आमचे रेडी आहेत हे गाणं ऐकवण्यासाठी आणि येऊया आजच्या दिवसात दुसऱ्या सामन्याकडे. थँक्यू. सर ज्यांचा आवाज आपण ऐकला. मॅच चांगली रंगली होती मात्र शेवटला जो गेम चेंजिंग केला होता गेम चेंजर खेळाडूने नक्कीच मॅच फिनिश केली होती. जबरदस्त षटकार आला आणि मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला शैलेशच्या माध्यमातून. मनोजनी मॅच गेलेली मॅच पुनरागमन करून दिला मात्र शैलेशने मॅच फिनिश केला. जाऊया मॅचच्या दिशेने. आता आपण पाहत आहात ही मॅच नाम्या बॉईज मोरेगाव. पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती पहिला वार, चेंडू आउट ऑफ दी पार्क. पहिल्या बॉल वरती गोलंदाजाचं गेले भव्य स्वागत. षटकार सुपला शॉट. अरे दादा सुपला शॉट तू काय शिकला. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची. थँक्यू डीजे. प्रत्येक षटकाराला दांडेकर साहेब रेल्वे मंत्री यांच्याकडून 100 रुपये असतील. पुढचा बॉल यावेळी चांगल्या पद्धतीने स्वीप केला होता. एक धाव कंप्लीट केली जाते. 2 बॉल आणि फलकावरती 7 धावा. आपण पाहता त्या स्पर्धेकरता बहुजन विकास आघाडी अध्यक्ष राजावली श्री राजेशजी पाटील तसेच 2020 बॉईजचे अध्यक्ष श्री रुपेशजी पाटील यांच्या वतीने 5000 रुपयाचं आर्थिक डोनेशन, आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता आले. त्यांचा खूप खूप आभारी आहोत. यावेळी मात्र चांगला चेंडू. बॅटिंगला आपण बघतोय संजू आणि एका साईडला प्रशांत. 3 षटकार मारले. त्या 2020 राजेशजी पाटील यांचा फेवरेट आकडा आहे आणि तोच आकडा देण्यात येईल.
चांगला चेंडू पाहायला मिळतोय इथे. मात्र आता एक षटकार आल्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाजाने. चेंडूचा विचार केला. 4 बॉल 7 धावा या फलकावरती लगावल्यात. मॅच आपण बघतोय आजच्या दिवसातला सेकंड मॅच. पहिला मॅच हाय व्होल्टेज, कधी गोकिवरे तर कधी आपण पाहिलं एकविरा नायगाव. मात्र शेवटला विन झाला शेवटच्या चेंडूवरती. मॅच फिनिश चांगल्या पद्धतीने केला होता. 3 बॉल 6 ची गरज होती. षटकार आला आणि तिथे मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. गोकिवरे बॉयज संघ विन झाला. इथे एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेने. धाव फलक 8च्या घरामध्ये 8 धावा या फलकावरती. 5 बॉल 8 धावा. मोरेगाव संघ आपण बघतोय गोलंदाजी करत असताना नाव्या बॉयज मोरेगाव 2020 बॉयज आचोळले संघ आपण बघतोय. अध्यक्ष आहेत रुपेशजी पाटील. त्यांनी पुरस्कृत हा संघ केलाय आणि बघूया आता कशा प्रकारची केली राहिली आहे. षटकाचे होते समाप्ती. फलकावरती धावा आहेत 8 धावा. बिनबाद नाबाद 8 ही सुरुवात बॅटिंग करत असताना 2020 बॉयज आचोळे या संघाची. एस डीजे स्वागत आपण पाहत आहात. जिजाऊ प्रतिष्ठान राजावली वागरालपाडा पुरस्कृत भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा सराव मैत्री चषक 2024 चा हा क्रिकेटचा धमाका आणि धमाकेदार मॅचेस देखील पाहायला मिळते. अप्रतिम स्पर्धा बहरली गेली. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत एक अप्रतिम खेळ. षटकारांचा पाऊस पडला या मैदानावरती आणि एका इनिंग मध्ये जर विचार केला तर 11 षटकार ऍज अ इंडिव्हिज्युअल बॅटर आपण पाहिलं होतं कालच्या दिवसात. प्रसाद भुटे 78 धावा. अशी इनिंग टेनिस बॉल क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळते. इथे मात्र जबरदस्त डिलिव्हरी केला. ऑफ स्टंपवर हा चेंडू पिचिंग केलाय आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जात आहे. गती देखील तेवढीच होती आणि तेवढीच लेंथ अँड लाईन चांगली पाहायला मिळते. एक चेंडू निर्धाव येतोय 8 धावा या फलकावरती. कल्पेश पाटील हे स्पर्धेचे शिल्पकार आणि त्यांनाच चांगला साथ दिलाय सुशांत शिंदे. गाडवा बॅटने खेळायचं होतं. इथे मात्र चेंडू आणि फलीचा संपर्क होत नाही. वारंवार बॅटर बीट होतोय. 2 बॉल आणि फलकावरती 8 धावा. चोले बॉयज आपण बघतोय 2020 रुपेशजी पाटील पुरस्कर्ते आहेत. उद्या मला वाटते मयेक एंटरप्राइजेस कारभाव संघ असेल. कल्पेश पाटील पुरस्कर्ते आहेत आणि नेहमीच तो संघ चर्चेमध्ये असतो. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. इथे मात्र बॅट खेळल्यानंतर बॅटरला माहिती आहे फटका चुकीचा आहे आणि इथे मात्र कॅच कॅरी केलाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. गडीबाद शनिवार रविवारी हो मॅच खेळायला शिकला नाही शाला ना गेला उतरलं कमाल घरी काम नाही तर ना पोरीचे मागं स्टँडला अंकित पाटील अष्टपैलू आहे या संघाचा. लेफ्ट में घुमाते आणि बघूया आता अभी डीएमए वाला खोल लगा. अंकित पाटील कशा प्रकारची खेळी केलेल्या पांजूच्या मैदानावरती अप्रतिम चोले संघाची खेळी आपण पाहिली होती. आज 2020 बॉयज चोले पुरस्कर्ते आहेत रुपेशजी पाटील आणि लगातार 3 षटकार जर मारले बॅटरने तर त्यांना कॅश प्राइज असेल 2020 मध्ये. हाँ ओके कर. अरे ऊपर रे भाई. हाँ नीचे ओके कर. फलकावरती लगावल्या. ओके दबा उधर है डीएमए का दूसरा वाला. 3 चेंडू 8 पूर्णपणे गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. ओके कर. बस हो गया. पुढचा मॅच देखील महत्त्वाचा असेल. सध्या या मॅच कडे आपण बोलतोय. बस रन दे. हो गया. अब क्या करू. इथे मात्र दोन्ही हात समांतर धावा अवांतर. मिस्टर एक्स्ट्राची भूमिका अदा करतोय गोलंदाज. ए मुत्ती लगाय. 9
9 धावा. 3 चेंडू अप्रतिम हाताळल्यानंतर न्यू बॅटर फ्रेश बॅटर आलाय, मात्र त्याला हा चेंडू डाऊन द लेग पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धावेने धावत 9. इथे मात्र चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला जातोय, चेंडूला स्लाइस केलं होतं आणि दिशा देण्याचं काम केलं जातंय. एक धाव अंकितच्या माध्यमातून कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकते. 10च्या घरामध्ये 4 बॉल आणि 10 धावा. स्क्वेअर कटचे फटके चांगल्या पद्धतीने खेळतो अंकित आपण पाहिलंय, मात्र बॅटर आपण बघतोय प्रशांत स्ट्रगल चालू आहे या बॅटरचा. जवळजवळ 5 बॉल तो खेळलाय. संजूच्या बॅटमधून एक षटकार आलाय. प्रशांतचा स्ट्रगल पाहिला होता मागील ओव्हर मध्ये आणि विकेट देखील गेला. इथे स्पीड आहे, मात्र रनिंग